प्रास्ताविक या ठिकाणी होणार आहे थोडक्यात, आणि नंतर ज्यांच्यासाठी आपण हा हट्टहास केलेला आहे, कलेचे कोणी साधक कोणी तपस्वी कोणी उपासक, नम्र कलेचे कोणी साधक कोणी तपस्वी कोणी उपासक, कल्पतर हो सारे कल्पक, सत्वकार हो सारे कल्पक, सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. तुम्ही सांगताल आता मुलं माझ्याकडे असे टोकून बघायला लागले, रागाने बघायला लागले. हे सगळं कार्यक्रम त्या मुलीसाठीचे, आमचं काय? मुलांना तुम्हालाही घाबरायची गरज नाहीये. तुमच्यासाठी असे खूप काही कायदे बनवलेले, जेवढे मुलीसाठी तेवढेच मुलांसाठी सुद्धा आहे. की ज्यावेळेस तुम्हाला होतंय कसं, आता ग्रामीण भागात आम्ही रोज प्रकरण चालवत असताना अशा काही गोष्टी आम्हाला आठवतात, किंवा अशा काही गोष्टी आमच्याकडे मॅटर पण असतात की ज्याच्यामध्ये काय होतं, बापाचं चुलत्याचं भांडण असतं. ते भांडण असतं बांधावरून, भांडण बांधावरून असतं. पण तो काय करतो, मुलीच्या नावाने मुलाच्या विरोधात खोटी केस दाखल करतो आणि त्याचा भांडणाचा बदला घेण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करतो. त्यावेळेस मुलांना लक्षात घ्या, जर आपण स्वतः एखादी चुकीची गोष्ट घटना केलीच नसेल आणि तुमच्यावर एखादी कुठली केस किंवा काही कोणी तक्रार देत असेल, तर त्यावेळेस तुम्हालाही तेवढाच अधिकार आहे की त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वडिलाच्या मार्फत अर्ज देऊन तुम्ही त्या गोष्टीचे घटनेचं चौकशी करून त्याची शहानिशा करू शकता. त्याच्यानंतर तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा दुसरा असा आहे की तुम्ही आता शाळेत येता, शाळा संपली, शाळा संपल्यानंतर घरी जाता, मग तुम्हाला वाटतं पार्ट टाइम काहीतरी काम करावं म्हणून तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करायला जाता. मित्रांनो, हे काम करत जाऊ नका, कारण बाल कामगारात हे काम करणं हे कायद्याने गुन्हा आहे. आपण आपलं काम करावं, पण काम कुठलं करावं? आपण आपल्या घरी काम करावं, आपल्या शेतात काम करावं, आईवडील सांगतील ते काम करावं. हे काम जर केलं तुम्ही, एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन एखादं काम केलं तर ते त्या पद्धतीने तुम्ही गुन्हेगार होऊ शकता. म्हणून अशा ठिकाणी तुम्ही काम करू नका. तुम्ही मुलांसाठी भरपूर असे काही कायदे, म्हणून मी कायद्याबद्दल तुम्हाला जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे, शिक्षणाबद्दल जर असेल तर तुम्ही पहा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ लॉ मध्ये तुम्हाला आर्टिकल 21 मध्ये त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं असतं, मुलगा असो मुलगी असो, याच्यामध्ये सांगतात की नो पर्सन बी शाल बी डिप्राइव्ड फ्रॉम ऑफ द हिज लाईफ अँड लिबर्टी. माणसाला प्रत्येक आयुष्यामध्ये जगण्याचा अधिकार आहे. राईट टू लाईफ, राईट टू एज्युकेशन, राईट टू फ्रीडम, या सगळं करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला मी बाहेरून नाही आले प्रकल्पाने, जे काय प्रकल्पाने दिले, जे काय मला संरक्षण दिलं, त्या सर्वांचं नामोल्लेख करायला हरकत नाही. आल्याच्या नंतर मला लक्ष्मणराव शिंदे त्या माणसाने बरीचशी काही मदत केली. नंतर आमच्या इथं हरिभावांना मारुदे होते, एक लाईनमन होता, त्यांनी सगळ्या गावात परिचय कसा करून घ्यायचा. आता आपल्याला धंदा करायचा मग आपण परिचय सगळ्याशी करणं गरजेचं आहे. तो परिचय करते वेळेस आपण स्वतः खूप काही हुशार आहे हे पहिले डोक्यातून काढायचं. आपण हुशार नाही, आपल्यापेक्षा हुशार माणसापर्यंत जाण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला लागत्या त्या गोष्टीचं पहिले फाउंडेशन करायला पाहिजे. मला एक मेकॅनिक होतं शिकवायला, सर गिरणी टाकायला. तो अगोदर काय म्हणायचा की बाबा, अगोदर त्या गावात घरी गेल्याच्या नंतर धंद्याच्या पद्धतीनं अगोदर मालकाचं फाउंडेशन करायचं आणि नंतर आपण चक्कीचं फाउंडेशन करायचं. मी त्यांना विचारलं, हे काय? तो म्हणजे अगोदर तो मालक कसा आहे, पैसे देईल नाही देईल, कसा वागतो कसा राहतो, याची बातचीत स्टोरी काय आहे, हे सगळं अगोदर विचारून घ्यायचं. नंतर त्याच्या गिरणीचं फाउंडेशन करायचं. त्याचं गिरणीचं फाउंडेशन सोडून तो आपल्याला एखाद्या हाताने वापस पाठवतो. धंद्यामध्ये जाते वेळेस त्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघाव्या लागतात. आता तो योगायोग होता, आल्याच्या नंतर खूप काही फास्ट 10-20 मोटरी आल्या, चिकाटी जिद्द सोडली नाही, गावामध्ये थांबलो. परिस्थिती बदलत गेली. परिस्थिती बदलायच्या नंतर लक्षात आलं की आपण इथं काहीतरी करू शकतो. कारण आपल्या सगळं अशी परिस्थिती राहिली जगामध्ये आल्याच्या नंतर, मी जर कधी सर तुमच्या शेतात आलो, जोपर्यंत पुढच्या शेतातला धंदा येत नाही तोपर्यंत त्याच्याच शेतात थांबायचं. त्याच्याच शेतामध्ये त्यांचे 2 डोळे सोडायचे. 2 डोळे सोडायचं कारण असं होतं
की ते बैल जर सोडले तर ते संध्याकाळच्या थोडंसं जेवण चांगल्या क्वालिटीचे द्यायचे, नाहीतर ते जेवण काय घालायचे चौकच थांबलंय आता. तसं वाटू नये. ही परिस्थिती राणीच्या खरी परिस्थिती आहे. मी पाणी गावाकडून नाही आणले, मला इथे भिकाजीराव माने यांनी या गावामध्येच पाणी येत होते. पाणी द्यायचं कारण असं होतं की त्यांची एक मोटर सतत जळायची. माणसाने जर बुद्धी चालवली, बुद्धी जर आपल्याकडे असली आणि बुद्धी जर आपल्याकडे आकर्षण असलं तर कोणी काही पण होत आहे. त्यांची मोटर चालू केली, मी ती चांगली चालली. त्यांनी मुलाला बोलवून घेतलं. मला म्हणे किती पैसे झाले? मी म्हणजे मला पैसे नाही झाले. पण का मला पैसे नाही घेणार? माझ्याकडे तुम्ही दिलेले पैसे मला पुरणार नाही. माझ्याकडे पत्तर, पाणी, हातोडा, छन्नी, मारपूर ते घेण्यासाठी पैसे नाही. तो लगेच मला तुझ्या कोणी नाही का? तुम्हाला माझ्या गावामध्ये कोणी नाही. मी सहज मोठ्या गावामध्ये या गावामध्ये आलेलो आहे. तेव्हा सर्व भिकाजी माने म्हणून खरं त्यावेळेस सुद्धा याच्या ज्या गोष्टी घडल्या. त्यानंतर राहिला प्रश्न राजकारणाचा. काही ठिकाणी अशी अडचण आली की राजकीय लोकांचा जर सपोर्ट नाही घेतला तर आपण एखादी जागा घेतली. अशी या गावात सुद्धा मला अडचण आली. मी जागा घेतल्यानंतर तिथं कोणी नाव नाही करायची किंवा कोणतरी त्याला विरोध करायचा, कोणतरी माझा आमची आहे. सुरुवातीची जागा घेतली का माझ्याकडनं तर ब्राह्मण मला नाही ती आमची जागा आहे. मग गरज आहे की राजकारणाची. लगेच लक्षात आलं परिस्थिती बघून की आपल्याला राजकारण लागतं आता. पण तेव्हा मुळात भाऊसाहेब पवारमध्ये ताराचंद गणेश सुदाम पवार, बद्रीप्रसाद सोनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. पण त्यांच्या आठवणी ते ओळख होती अंमलला झालेली. त्या ओळखीनुसार त्यांच्याकडे गेलो लगेच राणीच्या शिवसेना शाखा स्थापन करायची म्हणून. तेव्हा शिवसेनेची काही खूप काही हाव होती. म्हणजे गरज राजकारणाची जोड. मला अजिबात राजकारणाची आवड नव्हती. परंतु जर थोडं मोठं व्हायचं असेल, पुढे धंदा करायचा असेल आणि चांगल्या कॅटेगरीत जर करायचं असेल तर त्याला राजकारणात सुद्धा जोड लागते. तुम्ही राजकारणात जावा असं म्हणत नाही, पण थोडंसं राजकारणी लोकांसोबत जर आपण राहिलो, नंबर वनचा धंदा तर केला तरी सुद्धा तो निभावला जातो. तो निभावला जात नाही. त्यानंतर राजकारणामध्ये माझ्या पाठीमागे काही लोक जमा झाले. तर त्यावेळेस मी 2005, 6, 7 खूप मोठा नंबर वनचा धंदा केला. किंवा तिथं त्याच्याबरोबर काही संघर्ष करण्याकरता आपला एक वेगळा मार्ग निवडायला पाहिजे. आणि आपण वेळोवेळी जर त्या पद्धतीनं जर अवलंब केला तर मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सर्व आमच्या विद्यार्थिनी भगिनी असतील किंवा आमचे विद्यार्थी बांधव असतील यांना म्हणून की बाबा तुम्ही या गुणधर्माप्रमाणे आपण वागावं किंवा आपल्याला जे समोर संकट येतील त्याच्यावर मात करण्यासाठी शिकावं. आणि आजकाल अशी परिस्थिती झाली की बाबा आपण जर विचारलं विद्यार्थ्यांना तर तुला काय व्हायचं तर प्रत्येक जण एक तर डॉक्टर इंजिनियर या पलीकडे काही सांगत नाही. जे हे फार मोठं आहे. नुसतं डॉक्टर इंजिनियरच नाही, त्या अनुषंगाने अनेक असे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये. तर आमच्या सर्व शिक्षक वृंद आमच्या बंधूंना विनंती करेल की बाबा हे तर तुम्ही चांगला उपक्रम घेतला, पण ह्या 10वी नंतर किंवा 12वी नंतर विद्यार्थ्यांना काय करायचे किंवा नुसतं डॉक्टर इंजिनियर की असे अनेक क्षेत्र आहेत. सायंटिस्ट असतील किंवा आपल्याला आपल्या आयुर्वेदिकप्रमाणे, आपल्या आईवडिलांच्या कॅपॅसिटीप्रमाणे किंवा आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपल्याला अनेक असे कोर्स आहेत किंवा नुसतं डॉक्टरच्याच अनुषंगाने, नुसतं डॉक्टर नाही पण डॉक्टरला सुद्धा अनुषंगाने काही असे छोटे छोटे कोर्स आहेत 2-2, 3-3 वर्षाचे. ते डोळ्याचे असतील, मोठमोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचे असतील, कॅन्सरचे असतील, की असे अनेक आहे की ते डॉक्टरच्या बरोबरीचा त्याला चांगल्या ठिकाणी पगार मिळतो आणि त्याला पैसा सुद्धा खर्च कमी लागतो शिकायला. बुद्धिमत्ता सुद्धा तुम्हाला नीटला काही 550-600 मार्क यायची गरज नाही. ॲव्हरेज विद्यार्थी असलं तर लागतो. हे झालं वैद्यकीय क्षेत्रात. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा दिसतं इंजिनिअरिंग नाही तर इंजिनिअरिंगच्या अनुषंगाने जसं खैरे साहेबांनी सांगितलं की मी मोठ्या भराचा डिप्लोमा केला. त्यामध्ये असे अनेक कोर्सेस आहे किंवा वेगवेगळे तंत्र. एखादा एसी आपण येतात शहरामध्ये एसी कोर्स होतात, एसी दुरुस्त करण्याचा कोर्स केला. एक उदाहरण सांगतो मी. असे अनेक कोर्स आहेत याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये सुद्धा. ते जर केले तर त्याला आपल्याला पुढे भविष्य आहे आणि कमीत कमी आपला उदरनिर्वाह होऊ शकतो. हे झालं मग ज्यांची बुद्धिमत्ता आणि खर्चाची कमी. बाकीचं जे याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे आहेत. आणि खैरे साहेबांनी सांगितले की बाबा समाजकारणाबरोबरच किंवा व्यवसायाबरोबरच राजकारणाची जोड लागते. आपण म्हणणार नाही किंवा राजकारण करा, पण त्याच्याशिवाय कुठलं काही भागत नाही. ते एक अनिवार्य. भाषा आणि साहित्य म्हणजे काय आणि भाषा आणि साहित्य याची शिक्षणात काय गरज आहे, काय निकड आहे आणि त्याची सांगड कशी घालता येईल हे सर्व सांगताना मला आपल्याला सर्वप्रथम शिक्षणाची व्याख्या, आमच्या BEdची जी शास्त्रीय व्याख्या आहे ती अशी
की त्यात अशी व्याख्या केली की माणसाच्या वर्तनामध्ये इष्ट असा बदल म्हणजे शिक्षण. तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांनी शिक्षणाची अशी व्याख्या केली की आपल्यासमोर चांगलं आणि वाईट जे आलं असता त्यातलं नेमकं चांगलं आपल्याला निवडता येण्याची क्षमता आपल्यामध्ये येणं, त्याला त्या शिक्षण म्हणतात. यानंतर परत एक जो अल्बर्ट हुबर्ट नावाचा शास्त्रज्ञ आहे, तो इंग्रजीत असं म्हणतो की स्कूल शुड नॉट बी अ प्रिपरेशन फॉर लाईफ, स्कूल शुड बी लाईफ इटसेल्फ. त्याचा मराठीत म्हणजे अर्थ असा की शाळा म्हणजे जीवन जगण्याची परिरूप, त्याला अभिरूप असायला नको, तर थेट जीवन म्हणजे शाळा असायला हवी. आणि याही उपर अल्बर्ट आइन्स्टाईनचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, कोण होता तो शास्त्रज्ञ. त्याची व्याख्या जरा धक्कादायक आहे. खैरे साहेब आणि विशेषतः तुम्ही ऐका, ती व्याख्या फार मजेदार. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतो की तुम्ही जेव्हापासून शाळेमध्ये जाता, महाविद्यालयामध्ये शिकता, पूर्ण शिक्षण झाल्यानंतर पूर्ण शैक्षणिक आयुष्यामध्ये 4 भिंतीच्या आत जे काही ज्ञान घेतलंय ते सर्व विसरल्यानंतर तुमच्यामध्ये जे शिल्लक राहतं ते शिक्षण. आणि मला असं वाटतं, मग जर तुम्ही म्हणता हे असं कशी व्याख्या आहे की काहीच सगळं गेल्यावर, तर कदाचित त्याला संस्कार म्हणायचं. माणसं मोठी होतात, शिकतात, नाव कमवतात, पण मोठी झालेली माणसं खोटी निघतात हा जेव्हा समाज पाहतो तेव्हा लोक शिकण्याला घाबरतात, शिकवायला मुली पाठवायला घाबरतात. ही अवस्था आहे. आणि या अशा गढूळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला शिक्षणाकडे मुलांना आणायचं असेल आणि शिक्षणाचं खरं अर्थ जर पटवून द्यायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक विचार आपण ऐकला. आणि ते बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, काय म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार. बाबासाहेब आंबेडकरांच्या वचनामध्ये सुधारणा करण्या इतपत मी मोठा नाही, परंतु मी एक आपल्याला सांगेल की कंसात एक आपण अभिप्रेत आहे त्यांना की ते वाघिणीचं दूध निरसा. मित्र, आज आपल्याला सेंटर शाळा कोणती पाहिजे जिथं कॉपी केल्या जाते, जिथं आपल्याला सर लोक आणून देतील, जोड्या लावा, फळ्यावर लिहून देतील, सांगितल्या जातील. मला असं वाटतं की जर वाघिणीच्या दुधामध्ये पाणी कालवलेलं असेल आणि ते दूध तुम्ही पिणार असाल तर आंबेडकरांच्या स्वप्नातलं जे गुरगुरण आहे ते तुम्हाला आम्हाला कधी येणे नाही. जेव्हा आपण गुरगुरायला जाल तेव्हा म्याव शिवाय बाकी काही आपल्याला. म्हणून तुम्हाला गुरगुरायचं असेल, आम्ही ज्या मस्तुरी शिक्षण संस्थेत शिकलो तिथे सुदैवानं आमच्या की जे वाघिणीचं दूध आम्ही निरसत पेलो, म्हणून हे जे तुम्हाला आम्हाला दिसतंय ते गुरगुरणं याचं पूर्ण श्रेय त्या वाघिणीच्या दुधाला. आणि म्हणून जिल्हा परिषद असेल, इतर शाळा असतील, ती शाळा आपण निवडली पाहिजे की ज्यामध्ये निरसत ज्ञान आपल्याला दिलेलं जातं. मित्र, काय होतं की आपण खोटं नाटक गैरमार्गाने, आता खैरे साहेबांनी आपल्याला बोलताना सांगितलं की त्यांनी नंबर 2चे पण धंदे केले आणि नंतर नंबर 1 वरही आले. आणि मला असं वाटतं की त्यांच्या आत्मयाला ते विचारत असतील तेव्हा जास्त समाधान नंबर 1चे व्यवसाय देतो, बरोबर. आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट करायची असेल मित्रांनो तर आपण आत्मिक समाधानी आहोत. 2-3 विचारांना असं सांगितलं की सक्सेस कसं मोजायचं, प्रत्येकाला यशस्वी व्हायचं. काल परवा मी व्हॉट्सअपवर एक पाहत होतो की तो व्यक्ती रांगडा होता, असा शिकलेला नव्हता, पण त्याची एक व्याख्या मला फार आवडली. तो म्हणत होता की तुम्ही जर मनात आत्मिक शांत असाल तर तुम्ही जीवनात यशस्वी आहात. मग भले तुम्ही चहाची टपरी चालवत असाल, पानाची टपरी, आणि तुम्ही खूप मोठ्या गराड्यात खूप काही आहे, तुमचं नाव लमाजमा, आणि तुम्ही आत्मिक शांत नसाल, तुम्ही कुठेतरी तुमची दिशा चुकली आणि तुम्ही आयुष्यात आणखी यशस्वी होणे बाकी आहे. हे झालं एक. दुसरं, स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला जर एकही अडचण आली नाही, पहा नीट ऐका, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात तुम्हाला एकही अडचण आली नाही तर समजायचं तुमचा मार्ग नक्कीच चुकलेला आहे. असा की चांगल्या मार्गाने जात असताना अडचणी येतच असतात, नवे नवे अडचणी त्यांनाच येतात जे योग्य आणि चांगला मार्ग निवडतात. आणि मग आता हे सगळं असताना मग भाषेचा आणि याचा काय संबंध, तर संवाद काय आहे. संवाद म्हणजे बघा, आजकाल ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे, शिक्षकांनी बोलायला शिकलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी ऐकायला शिकलं पाहिजे. आणि प्रत्येकाला मला काहीतरी सांगायचंय, प्रत्येकाची भूमिका प्रत्येकाला मांडायची असते आणि म्हणून कधी कधी ऐकण्याची कला देखील आपल्याकडे आली पाहिजे. मग संवाद साधत असताना पूर्वी
लोक अशिक्षित होते, त्यामुळे हावभावानं ते सांगायचे. चित्रलिपी असायची, चित्र काढायचे, त्या चित्रातनं कळायचं. आताही आपल्याला माहिती आहे की एखादं तिथं पाहिला तर सिगारेट आहे आणि त्याला जर फुली असेल तर फार काही सांगायची गरज नाही की इथे धूम्रपानास मनाई आहे असं आपल्याला कळतं. जेंट्स लेडी टॉयलेट आपण कुणालाच विचारत नाही, फक्त एका ठिकाणी जेंट्सचं चित्र आणि एका ठिकाणी लेडीजचं चित्र असतं, त्यावरून आपण समजून जातो. म्हणजे भाषा मग का आली तर भाषेचा जन्म हळूहळू जेव्हा उत्क्रांत मानव होत गेला आणि मग आपल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी शब्द आले आणि त्या शब्दातनं मग तो आपलं व्यक्त होऊ लागला, त्याला नेमकं काय म्हणायचं तो मांडू लागला आणि समोरच्याला ते कळायला. मग इथपर्यंत आपण येऊन ठेपल्यानंतर भाषेचा जन्म झाला आणि असं म्हणतात की सगळ्या जगामध्ये सगळ्यात अगोदर पौराणिक भाषा कोणती असेल ती संस्कृत. आणि सगळ्यात आधीचा जर नाद ब्रह्मध्वनी कोणता असेल तर तो ओंकार. आणि ओंकारामध्ये अ उ आणि अ असा तो पूर्ण ओम जेव्हा उच्चार करतो तो सगळ्या या दुनियेमध्ये सगळ्यात आधी जो ध्वनी आला तो आला. असं परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये जे कोणी काम करतात त्या लोकांचं तज्ञाचं मत. मग हे सगळं असताना शब्द काय करतात तर शब्द दिलासा देतात, शब्द आत्मबळ देतात. एक कवी असं म्हणतो की शब्दांनीच पेटतात घरे दारे आणि माणसे सुद्धा. शब्दांनीच पेटतात घरे दारे आणि माणसे सुद्धा. शब्द नसते तर वाहिले नसते आसमानचे महापूर, आले नसते जवळ कुणी, गेले नसते दूर, शब्द नसते तर. आणि मला असं वाटतं मित्रांनो, शब्दांचा मान इथपर्यंत थांबतो का तर संत तुकाराम आमचे म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन. शब्द आणि शेवटी ते म्हणतात की तुका म्हणे पहा शब्द हाची देव, शब्दाची गौरव पूजा. म्हणजे तुकाराम महाराज शब्दालाच काय म्हणतात, शस्त्र म्हणतात, अस्त्र म्हणतात, धन म्हणतात, नवे नवे शब्दाला ते देव मानतात. बरं असं या शब्दामध्ये काय, गोड चांगले शब्द तुम्ही बोलले तर लोक जोडले जातात, कटू शब्द बोलले तर लोक तुटतात. शब्दाचे महिमा शब्द पहा बरं. दुसरं मला गमतीनं सांगायचं, आपण म्हशी पाळतो, गायी पाळतो, कुत्रे पाळतो, मांजर पाळतो, वेगवेगळे मोठाले शोभ पाळतो, पण शब्द पाळतो एक मोठे वाढले. रामानं काय केलं होतं, तेही सख्या नाही सावत्र आईचा शब्द पाळला होता. आज तुमच्या आमच्या सावत्र आईने आपल्या वडिलाला दिलेला शब्द जर आपण पाळायचं म्हटलो तर आपण अगोदर वडिलाशी भांडण करू. म्हणून ज्यांना दिलेला शब्द पाळता येतो त्याला राम होता येतं. आणि जो शब्द असा पाळतो त्याचा सावत्र भाऊ त्याची पादुका सिंहासनावर ठेवून राज्य करतो, हा शब्दांचा मान. आणि म्हणून आता बघा ना तुम्ही, काही जणांना रस्ती करून भरोसा नसतो आणि एखादा माणूस म्हणतो त्या दादांना म्हणा, दादाने शब्द दिला तर मी तयार आहे. काय अर्थ होतो याचा, तुमच्या बॉन्डपेक्षा, तुमच्या पैशापेक्षा, तुमच्या सगळ्यापेक्षा त्या एका दादाचा, त्या तात्याचा, त्या काकाचा शब्द महत्वाचा. म्हणून मित्रांनो, शब्दाला हलक्यात घेऊ नका. जे शब्द पाळणारी माणसं असतात त्यांचा वेळ काळ सर्वजण सन्मान करत असतात, त्यांची कीर्ती नेहमी होत असते. आणि म्हणून तुम्ही शब्द पाळले पाहिजे. गोट्या वगैरे आपण खूप खेळलो, आता शब्दांशी खेळलं पाहिजे. शब्द का तयार झाला, कसा तयार झाला, श्रीमती इंदिरा गांधीचं तुम्हाला मी उदाहरण सांगेन की त्या बाई एवढ्या हुशार होत्या. असं म्हणतात की विमानामध्ये कधी 8-10 तास 2-3 तास जर प्रवास करायचा असेल तर व्युत्पत्ती ग्रंथ, ज्याला इंग्रजीमध्ये आमचे इटिमॉलॉजी म्हणतात, की शब्दाचं खानदान. जसं आपल्याकडे भाट येतात कधी वर्षातून, ते सांगतात तुमचं मूळ आडनाव काय, कुठून आलात, काय झालं, नंतर कसं कसं झालं. तर तसं एखादा शब्द कोणत्या मूळ भाषेतनं आला, तो शब्द आधी कसा होता, आता काय झाला, कोणत्या अर्थानं वापरला जातो, हे सगळं सांगणारा जो संदर्भ ग्रंथ असतो त्याला व्युत्पत्ती ग्रंथ. म्हणजे शब्दाची उत्पत्ती मुळात कशी झाली, पूर्वी सर्वप्रथम कोणत्या भाषेत झाली आणि आता काय म्हणून तो वापरला जातो, एवढंच कशाला. आणि म्हणून त्यांना काय होत होतं माहितीये, सगळं वाचल्यामुळे श्रीमती इंदिरा गांधींना माझ्या माहितीप्रमाणे 18 ते 20 भाषा यायच्या. त्यांच्यानंतर दुसरे पंतप्रधान PV नरसिंहराव, त्यांना 16 भाषा यायच्या. आणि मग परिणाम काय व्हायचा की श्रीमती इंदिरा गांधी भारतभर ज्या कानाकोपऱ्यात ज्या लोकांमध्ये जायच्या त्या लोकांच्या शब्दामध्ये त्या बोलू शकायच्या आणि मग लोकांना त्या आपल्या वाटायच्या. आणि मग मी सांगता सांगता शब्द, मग शब्दाला अर्थ कुठून येतात तर शब्दाला अर्थ तुमच्या आमच्या कर्तृत्वानं मिळतात. केवळ डिक्शनरी, शब्दकोश हे शब्दाला काही काळ अर्थ देत असतील. आता शाळेवरूनच घ्या, शाळा म्हणजे तुम्हाला काय आतापर्यंत काल परवापर्यंतचा एक चांगला पवित्र त्याला अर्थ होता. पण आता जर गावचा सप्ताह झाला बालू काका आणि सप्त्यात जर घोळ झाला
किंवा जातीवाद झाला तर लोक म्हणतात या सप्त्यावाल्यांनी पंचकमितीने काहीतरी शाळा केली. म्हणजे दुर्दैवाने समाजात जिथं काही भ्रष्टाचार आणि खालीवर काही झालं तर त्यांनी सगळ्यांनी मिळून भेटायची शाळा केली असं लोक म्हणतात. म्हणजे शाळा हे अपवित्र होण्याचं ठिकाण आहे असं त्यांना वाटतं. आणि म्हणून इथपर्यंत त्या शाळा या शब्दाचा अर्थ झाला. काहीतरी शाळा लागते. म्हणजे शाळा करणे म्हणजे काय तर शिक्षकांनी शिकवणे, विद्यार्थ्यांनी शिकणे, पवित्र काम तिथे चालत होतं. त्या शब्दाला असा अर्थ त्याची घसरण होताना आपण पाहतो. मित्रो, मला तुम्हाला एक सांगायचं, मग आपण मोठे झालो म्हणजे काय तर संत कबीराने एका ठिकाणी म्हटलंय की बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर. मोठा मी एवढा मी तेवढा मी फलाना मी दिसताना तर तुमचं मोठेपण कसं मोजलं पाहिजे तो म्हणतोय तर त्या खारकाच्या खजुराच्या झाडासारखं नाही. ते सरळ लांब असतं, त्याची सावली कुणाच्या कामाला येत नाही आणि त्याचं फळही कुणाला खाता येत नाही. मग तुमचं जर मोठेपण नुसतं असं असेल तर मला असं वाटतं ते मोठेपण फारसं कामाचं असत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या माणसात, समाजात, परिसराला कामाला येवायला लागता तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही मोठे झालेला असतात. म्हणून संत कबीर तसं म्हणतात. आणि शेवटी मला एक सांगायचं की तुम्ही मोठं होण्यासाठी काय काय लागतं. सगळ्याच लोकांनी सांगितलं काय करायचं काय नाही. मी तुम्हाला सांगेन की कुठेही जा, फक्त तुमचा आनंद शोधा. माझा मूल मंत्र यशस्वी होण्याचा तुम्हाला हा राहील विद्यार्थी मित्र की मला काय आवडतं आणि माझं काम आणि माझी आवड एक जर झालं तो जो क्षण असतो आयुष्यातला कधी आवडणारच कार्यक्षेत्र. आणि दोन मार्ग असतात पहा. आपल्याला जे आवडतं ते करायला भेटणं, नशीब. बरेच लोक कम नशीब असतात. काही लोकांच्या वाट्याला ते येतं, काही सांगतात तिथे असं कसं. तर काहींच्या ज्याला जे आवडतं ते करायला मिळणं याला नशीब. आणि मग दुसरा मार्ग असतो की दुर्दैवानं आपल्या नशिबानं जे करावं लागतंय ते आवडीचं करून घेणं. हा दुसरा पर्याय आपल्या सगळ्यांकडे असतो. मला जर माझ्या परिस्थितीमुळे मला काही करावं लागत असेल तर मी ज्या क्षेत्रात आहे ते क्षेत्र माझ्या आवडीचं कसं होईल मी पाहिलं पाहिजे. म्हणून माझी आवड आणि माझी निवड आणि माझा आनंद हे जेव्हा एका रेषेमध्ये येतं तेव्हा सक्सेसला सुरुवात होते आणि आपल्याकडून चांगल्या दर्जेदार गोष्टी घडायला लागतात. लहानपणापासून मला भाषण वाचन आवडायचं. आजही मी जिथे कुठे गेलो तुम्हाला एक सल्ला देईल की तुम्हाला चांगलं बोलायचं असेल, सगळे लोक बोलतायत, चांगलं बोलायचं असेल तर चांगलं ऐका. पहिली काय पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. भाषा मुळात कशी शिकतो पहा बरं आपण. तुम्ही कोणती मराठी जी काय बोलतो पहिली स्टेप असते ती भाषा आपण ऐकली पाहिजे. ऐकतो आपण. आपले वडील काहीतरी आईला कधी कधी भांडणात अशी घाण शिजी देतात आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो. आपण कधीतरी चार पावण्यात लहान मोकळं बोलताना ती घेऊन टाकतो. कुणीतरी चांगली आरती म्हणतं तेही आजीचं आपण ऐकतो, तेही आपण म्हणतो. म्हणजे ज्या वयात आपल्याला काही कळत नसतं, चिखलाचे गोळे असतो आपण, तेव्हा भाषा जर आपल्याकडे कशी शिकत असतो तर श्रवण पहिला आपण ऐकतो, नंतर आपण बोलतो आणि नंतर आपण वाचतो आणि शेवटी आपण लिहित असतो. इंग्रजीचं जे वाटोळं झालंय तुमच्या आमच्यामध्ये जी भीती बसली हे सगळं उलट आहे. साधी बिल्डिंग बांधायची आधी तर काय करावं लागेल, पाया, मग बांधकाम, मग स्लॅब, मग कळस. इंग्रजीला आम्ही उलटा नियम लावतो. ज्याला त्याला वाटतं आधी इंग्रजी लिहिता आली पाहिजे. इंग्रजी चांगली बोलायची असेल, कुठली भाषा बोलायची असेल, इंग्रजीलाच हे लागू नाही, सगळ्या भाषेला जगातल्या ती खूप ऐकली पाहिजे, ती खूप बोलली पाहिजे, ती खूप वाचली पाहिजे आणि शेवटी आपोआपच तुम्हाला क्रमानं ती लिहिता येईल. आणि म्हणून ज्याला कुणाला इंग्रजी चांगली व्हावी वाटत असेल तर त्यांनी इंग्रजी खूप ऐकली पाहिजे. मला वाटतं ते आपलं होत नाही. आपला मराठीचा तासही मराठीत होतो, हिंदीचा तासही मराठीत होतो आणि इंग्रजीचा तास सुद्धा मराठीत होतो. म्हणजे आपले तिन्ही तास मराठीचेच होतात. आणि म्हणून आपले हे आहे त्यात मी असेल, तुम्ही असेल, मी इंग्रजीचा शिक्षक आहे. आणि त्यामुळे जे काय आपल्याला बोलायचं ते चांगलं ऐकलं पाहिजे. चांगलं मारलंय हेच आवडतं समजून घेणं, याच्यापेक्षा तिसरा पर्याय नसतो मॅडम. हे पुरुषाला पण लागू होतं मॅडम आणि करिअरला पण लागू. करिअर म्हणजे काय की आपल्याला जे करिअर करायचं होतं ते निवडा, धमक असेल आणि नसेल तर जे कोणतं वाट्याला आलंय ते आवडीचं करा. तरी तुमचं जी मिळाली तीच माधुरी दीक्षित. कारण माधुरी दीक्षित मग हिंमत असेल तर तिच्याशी लग्न. हे दोनच पर्याय मित्रांनो आहे. म्हणून तुम्ही शिक्षक व्हा, आवडतं म्हणून व्हा, नाहीतर झाले म्हणून त्यात आवड निर्माण करा. डॉक्टर व्हा, आवडतं म्हणून व्हा, नाहीतर झाले म्हणून त्यात आवड निर्माण करा. कुठल्याही दोनच पर्याय, जे आवडतं ते करा किंवा करावं लागतंय
ते आवडीचं करा, तुम्हाला त्यात आनंद मिळेल. आणि दुसरं जाता जाता मला तुम्हाला एकच सांगायचं की आपला अभ्यास आनंदाची गोष्ट आपण करत नाही. पहा बरं, चित्रपट आता तुम्हाला सगळ्याला म्हटलं चित्रपट शाळेत दाखवणार आहे ते 3 तास तुम्ही थांबणार. बरेच जणांना म्हणलं आता जेवायचं काय म्हणजे नाही जेवण नंतर करू पण पाहणार. हे जर आपण अभ्यासाचं करू शकलो मित्रांनो की अभ्यास आपला कुणीतरी आपल्यावर लादलेलं ओझ आहे असं ज्या दिवसापर्यंत क्षणापर्यंत आपल्याला वाटेल तोपर्यंत आपला अभ्यास होणार नाही. मला मोठं व्हायचंय, मला काय गणित येत नाही ठीक आहे, एकदा सोडून पहा, 2दा सोडून पहा, काहीतरी इंग्रजीचं व्याकरण कळत नाही पुन्हा सोडून पहा, त्याचा आनंद घ्या मित्रांनो. हेच तुम्हाला मी एवढंच सांगणार आहे. आणि मग शिकायचं कसं हे सांगत होतो. तर शिकायचं कसं पहा, जुन्या काळात काही हे सगळं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा एक दाखला आहे, येतो उदाहरण देतात देशमुख ते पोवाडा काळ. ते असं सांगतात की शिव छत्रपती एकदा सकाळी असे बसले असता मुंग्यांची रांग त्यांच्या समोरून चालली होती आणि एक झुरळ कीटक उलट पडलेलं होतं आणि त्याला ते मुंग्या नेत होते. छत्रपतीने त्यांच्याकडे पाहिलं आणि विचार आला त्यांच्या मनामध्ये, पहा की मोगल सल्तनत, मोगल सम्राट त्या काळचे जुलमी, अर्थात आपण धर्म नाही पाहायचा, फक्त सत्ता, जुलमी राजवट तुम्ही अशीच उलटून टाकू शकेल जर कोकणातला तेली, तांबोळी, साळी, कोळी, माळी जर एकत्र आणले आणि या मुंग्यासारखं जर संघटन केलं तर मी निश्चित स्वराज्य आणू शकेल. हे त्यांना तेव्हा आठवलं, कल्पना आली आणि रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला आणि शपथ घेतली की स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा आणि स्वराज्य निरीक्षणातूनही शिकता येतं. जर छत्रपती सारख्या विभूतीला मुंग्यांच्या चाललेल्या रांगेत असेल तर तुम्हाला आम्हाला का शिकता येईल. आणि मग मी म्हणाल पुस्तकं का वाचायची, तर सुरुवातीला अर्ध्या जीवनात पुस्तकं वाचा आणि पुस्तकं ज्याचे खूप वाचून होतात त्याला माणसं वाचायला. माणसं कशी वाचायची तर तुम्ही बघा, माणसं कुठं असतात, त्यांचं माणसं दिसतात कुठं, कळतात कशी, तर बघा ती अशी की ज्याला गोठ्याच्या गाईच्या ज्याला गाईच्या डोळ्यातली माया कळते, ज्याला ताईच्या डोळ्यातली आशा कळते, बापाच्या डोळ्यातला धाक कळतो, त्याला माणसं वाचता येतात. आणि मित्रांनो, त्यामुळे प्रत्येक माणसाचा आपल्याला डोळ्यातनं बघा बरं, एखाद्या पाहुण्याला आपण म्हणतो तो काय माझी बरोबरी करेल, माझ्या डोळ्याला डोळा मिळू शकला नाही, माझ्या समोर तो खाली पाहत होता. खाली पाहणं काय असतं मित्रांनो, की तुमची कबुली देत असतं की तुम्ही अपराधी आहात. आणि म्हणून हे सगळं अंतर्बाह्य चांगलं व्हा. आणि जाता जाता एकच सांगेल, शिकायचं कसं तर एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये दाखला दिलेला आहे. ते असं म्हणतात की जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरुने केला, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ते म्हणतात जो जो मला भेटला, जो जो दिसला, ज्याच्याकडून जे जे काही घेऊ शकलो ते सगळे मी गुरु केलेत आणि त्यांच्याकडून चांगलं मी घेतलं. उदाहरणार्थ साप पाबर आपण खेड्यातले, कुणाला तरी 2 व्यक्तीला साप दिसतो ते तिसऱ्याला सांगते, तेव्हा कुठे कुठे मरेपर्यंत सापाचं नुसतं शेपूट हालताना दिसतात. असं कधीच घडत नाही कुणीतरी साप दाखवला आणि पाहणाऱ्याला तो त्याच्या तोंडापासून शेपूटपर्यंत पूर्ण दिसला. अर्धवट कुठेतरी नळ्यात गेलेला तो असतो किंवा गेलेला असतो. हा साप बाकी वाईट असलं तरी सफळपणा हा त्याच्यातून चांगला गुण तो शिका. अग्नी, दत्तात्रय गुरुंनी 24 गुरु मानले होते, त्यात अग्नीला त्यांनी गुरु का मानलं होतं, अग्नी तर वाईट आहे पण तिच्याकडे एक गुण समानता, शत्रू मित्र ओलं वाळं काय जे असेल त्याच्यात ते स्वागत म्हणजे सगळ्यांना समान. यानंतर मी आमचे मार्गदर्शक बऱ्याच कार्यक्रमामधून आमच्या विद्यार्थ्यांची जे हितगुज साधतात असे राम सावंत साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतो